मी इथे ठेवला होता ग्लास, ह्याच्यात बसत नव्हतं, बळबळ ठेवला होता. हा मित्रांनो, कसं मजेत ना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी अनिकेत चावळे. मित्रांनो, आत्ता दुपारच्या वाजले 3 आणि जस्ट मी आत्ता झोपून उठलो आहे. कारण नाही का झोपलो तर दुपारच्या एवढी भारी झोप लागते ना, खतरनाक. सकाळ लवकर उठावं लागतं ना, त्यामुळे डायरेक्ट दुपारचं झोपतो. आणि नेमकं मित्रांनो आज उठलो, सरबत वगैरे गेला आणि फ्रीजमध्ये ठेवला होता. तर डायरेक्ट फ्रीजमध्येच सरबत सांडला. हे होत आहे. मी इथे ठेवला होता ग्लास, ह्याच्यात बसत नव्हतं, बळबळ ठेवला होता आणि नेमकं काढताना सांडला. या अख्खं नाही गेलं. साखर आणि लिंबू वगैरे काही हे बघताय, संपूर्ण साखर आणि त्याच्यात झाली. पार इथपर्यंत खालून वगळा आलता. ग्लासमध्ये फक्त एकच गोट राहिला होता प्यायचा, तेवढंच पिवलं फक्त. आणि नेमकं आज सरबत चांगलं झालं. हे फक्त इथे ठेवले. म्हणलं गार गार थंड थंड काय मस्त. मग कशाचं काय सगळं नास होऊन झाला. तर मग मित्र आपला बाहेरचा व्ह्यू बघूया आज कसा आहे. मित्रांनो, चक्क आज आपल्या बोरला एवढं पाणी आलं ना की दोन्ही टाक्या फुल भरल्या. आज कुठून एवढं पाणी आलं होतं काय माहिती. सकाळी चालू केली ती तर दोन्ही पण टाक्या फुल भरल्या होत्या. तर मग पाहूया. तर मित्रांनो, असंच आपला क्रिकेटचा टाईम झाला आता खेळायचा. मस्त क्रिकेट खेळायला जायचो. भरपूर अशी पोरं असतात नाही का, मग दिवसभर झोपायचं, तसं दुपारचं झोपायचं आणि 4 वाजता क्रिकेट खेळायला जायचं. एकदम भारी अशी मजा वाटते. अजून 10-15 मिनटं बाकी आहे, त्यावर मला आपलं ब्लॉग वगैरे शूट करून घ्यावं एकदम मस्त. फ्रीज तर मित्रांनो एकदम तेलकट झालं. आता आहे ना, संपूर्ण ते मटेरियल आहे सगळं बाहेर काढावं लागेल, पुसून वगैरे संपूर्ण परत ठेवावं लागेल. कारण लिंबू वगैरे साखर नाही का संपूर्ण चिकट झालेली. तर मग मित्रांनो, आजचा मी माझा छोटासा ब्लॉग इथंच थांबवतो. भेटूया मग आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओवरला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.